तर आपल्या जिमला येत असताना कुणाला काही अडचण असल्या किंवा काही असल्या तरी आपल्याला बिनधास्त बोलू शकता तुम्ही. आणि आपल्या जिममध्ये खेळाच्या मुलांना किंवा ज्याची परिस्थिती नाही त्यांना आपण कायम सपोर्टमध्ये आहे आणि कायम राहील. त्यामुळे माझ्याशी तुम्ही पर्सनली बोलू शकता की अडचण असेल किंवा काय असेल तर. जय महाराष्ट्र पब्लिक. तर तुमचं परत एकदा ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज आहे दिवस 10. आपले 30 दिवसापैकी 10 दिवस आज संपलेले ब्लॉगचे. आज 10वा दिवस आहे. आता व्हिडिओ एडिटिंग केली आणि आता मस्तपैकी जाऊन खाली ब्लॅक कॉफीची. आज आहे संडे. तर संडेला म्हणलं होतं का आपल्या ब्लॉग मध्ये काहीतरी धमालाच असतो, कारण आपण कुठेतरी जाऊन काहीतरी एक्सप्लोर करतो. तर आज आहे फायनल, IPLचा आज फायनल आहे, KKR वर्सेस हैदराबाद. तर आज आपण ती सुद्धा बघणार आणि ती सुद्धा ब्लॉग मध्ये दाखवणार आपण कसे बघतो. आपण सगळे मित्र मस्तपैकी गोळा होऊन मस्तपैकी मॅच बघणार. मॅच मध्ये धमाल होणार आहे, कारण मित्र म्हणलं सगळे मित्र एकत्र आले तर धमाल तर होतोच. तर चला लेट्स गो. मित्रांनो कॉफी पिऊन झालेले, वर्कआउट नाही केलं कारण काल शोल्डर मारताना मला थोडं इथं पेन झालंय. तर पेन होतंय तर आज वर्कआउट काय केलं नाही. तर आज आता चाललोय आंघोळीला, कारण आता आंघोळ करून आपल्याला पहिलं दुकान जायचं. दुकान जायच्या अगोदर आपण कुठं जातो? देवीला. तर आपण डायरेक्ट आता तुम्हाला भेटतो. रेडी झालं? ट्रान्झिशन बघायचं का? चला. नाही झालं, थांबा अजून, आता होईल. चला. तर मित्रांनो रेडी झालेलं आहे. आता केस बनवायचे आणि जायचं आता दुकानी. मागचं बॅकग्राऊंड बघू नका, थोडं की आहे खराब आहे, कारण उठलोय आता चाललोय दुकानी. तर तुम्हाला दुकान जायच्या अगोदर नाश्ता करायचा. नाश्ता झाल्यावर कुठं जायचं सगळ्यात पहिलं? देवीला. तर चला. आज निघालं. आता कुठली गाडी? बुलेट नाही. संडे 10 रुपये काढली, 8 रुपये इथे चावी टाकली. तर तुम्हाला आता भेटतो डायरेक्ट मी रोडवर. चला. मित्रांनो आपले एक सबस्क्रायबर भेटलाय. बघू शकता आपलं सबस्क्रायबर आहे. मला म्हणलं तर तुमचा व्हिडिओ लय भारी गेले. मला अजून सुरुवात आहे, आपल्याला अजून लय पुढे जायचं. नाव काय? सबस्क्रायबर पुरुषावर आपलं सबस्क्रायबर आहे, आपलं मित्रच आहे, भाऊ म्हणायचं. सबस्क्रायबर आपण एक फॅमिली आहे. आता याला सोडायचे तर चला कोण भेटतो डायरेक्ट दुकान. मित्रांनो आजचं वजन आहे 54 काहीतरी आहे समथिंग. हे 200 ग्राम वरचं मोबाईलचं आहे. तर आता बघू. तर आपल्या दिवसात सेकंड मील आलेला आहे. आता बघू मेन्यूमध्ये काय काय. आज चतुर्थी म्हणून नॉनव्हेज तर नाही सांगितलं, कोशिंबीर दिली यांनी. आणि ह्याच्यात काय? ह्याच्यात पनीर आणि राईस आहे. आता शेवट आयटम बघू काय. चिकन नाही, पनीर आहे. पनीर आज चतुर्थी, त्यामुळे चिकन नाही खायला सांगितलं, खात नाही चिकन. मग आता आपण आलेलो आहे कुठं? थोडी जागा दाखवतो मग तुम्हाला कळेल मी कुठं आलोय. तर आता आलोय मी वर्कआउट करायला विशाल भैया यांच्या जिममध्ये. मी विशाल भैयाला काल एक रिक्वेस्ट केली की भैया आपल्याला वर्कआउट करायचं तुमच्यासोबत. तर विशाल भैया न विचार करता आपण मी त्यांच्याकडे जिमला येत नाही कधी नाही, पण बॉन्डिंग जी म्हणतो आपण एक की ब्रदर बॉन्डिंग, मैत्रीची एक आपली आहे जी, ती मला एका सेकंडात त्यांनी येस म्हणले, ये दादा कधी पण ये, मला व्लॉग काढायचं तुमच्यासोबत. ती म्हणले कधी पण ये, फक्त मला एक फोन कर, मी लगेच येतो तुझ्यापाशी. तर आता मी त्यांना फोन केलं. ती म्हणले मी 10 मिनिटात आवरून तुझ्याकडे येलो. तर आज विशाल भाई आणि मी सोबत जिम मारणार आहे, कारण आज संडे. तर म्हणलं विशाल भाईला तेवढंच फ्री टाइम भेटतो, नाही तर तेव्हा दिवसभर बिझी असते त्यांची जिमच्या रुटीनमध्ये. तर आज त्याने आपल्यासाठी वेळ काढला 1.5 तास. तर विशाल भाईला म्हणलो चला. तर विशाल भाई यायला लागले, तुम्हाला आल्यावर दाखवतो. तर अगोदर जिमचं नाव आहे बाबा पॉवर हाऊस. तर इथे जिम आहे. जिममध्ये आलेलो आहे. मला वाटतं अख्ख्या करमाळा तालुक्यात 3 ट्रेडमिल कुठल्याच जिममध्ये नाही. तर एकमेव ठिकाणी बाबा पॉवर हाऊस. तर इथं असं ही क्रॉस रोड आहे, 3 ट्रेडमिल आहे. ही एंट्रन्स आहे यांची. ही संडे दिवशी पण ज्यांना यायचं त्यांना वर्कआउट करायला येते. ही डंबलचा रॅक आहे. मला वाटतं ही बॅकची मशीन आहे.
हे आपले सूरजभाई ढाणे बिल्डर, आमचे मित्र. तर ही अशी जिम आहे पूर्ण. हे आपले सर आहेत, आम्ही सरच मानणार यांना कारण हे शिकवतात आम्हाला सगळं. तरी पूर्ण जिम आहे मित्रांनो, अशी बघू शकता तुम्ही. सूरजभाई काय मारतोय? चेस्टचं वर्कआउट मारतो. आता विशाल भाई आल्यावर बघू काय मारायला लावतात. तर तुम्हाला विशाल भाईचे तो का हे विशाल भाई आहेत. ही त्यांची बिगिन युअर जर्नी पर्सनल ट्रेनिंग डाएट प्लॅन बाबा पॉवर हाऊस. मित्रांनो, इथले जिमचे ओनर आलेले आहेत. तर बघा विशाल सगळ्यात अगोदर म्हणजे आपण पाया पडतो, तर विशाल बाया पाया पडून जिममध्ये आलेले आहेत. यात आपण प्री वर्कआउट पिलो, कारण प्री वर्कआउट करण्यासाठी प्री वर्कआउट अगोदर प्यावंच लागतो. यात ट्रेडमिल चालू आहे, पळा 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 पळा. त्यानंतर विशालबाईंनी मी सापळा मारले 1 2 3 4 5 6 7 8. आता ही डेडली उचललं विशालबाईंनी. मला येतं डेडली, पण मला थोडं प्रॉपर शिकवलं की कसं डेडली उचलायचं. शोल्डर सोडायचं नाही, फक्त कोपऱ्यातून ओढायचं. ठीक आहे, गो डाऊन. ओढा राईट. बायसेप्स पण ओढायचं. इथे ब्रेक द्यायचा. नाईस. हे फक्त लटकवायला आहे. ठीक आहे. आणि शोल्डर्स मागे. ओके, सोडताना फक्त एल्बो सोडायचा. गुड. आणि बायसेप्सनी स्क्वीज करायचं कोपऱ्याने आणि बायसेप्सनी इथं. यस, गुड गुड. नाईस. बरोबर, गुड. परफेक्ट. नाईस. दिसतो. ओके ओके. शोल्डर्स मागे लॉक ठेवायची. ही ग्रिप मागे लॉक. ओके. ओके. जस्ट आता हे कोपरा रिलीज करा आणि कोपऱ्याने सोडा. स्क्वीज करा. येस, गुड गुड. नाईस. स्क्वीज, पूर्ण स्क्वीज करायचं. शोल्डर्स पूर्ण मागे स्क्वीज झाले पाहिजे. ठीक आहे. यस, गुड. यस, बरोबर, परफेक्ट. गुड. ते पोझिशन आले. यस, गुड. राईट राईट. स्क्वीज स्क्वीज स्क्वीज. वेज. आपले दोन्ही कपडे मागे चिटकायचे असं द्यायला लागलं. हां, चिटकणार नाही, पण तो पोझिशन पाहिजे. ठीक आहे. गुड गुड. नाईस. व्हेरी गुड. गुड. परफेक्ट. कोट झालं तर मग आजर राहिला. आजरला सुद्धा व्हिडिओमध्ये घ्यायचं होतं. ते विशाल भाई मी आणि आजरमध्ये सोबत व्हिडिओ काढला एक. आपण आता वर्कआउट बघितले तुम्ही सगळं. माझ्या हिशोबाने जसं मला जिम मी माझ्या आयुष्यात पहिले सुरवेकडे होतो आणि त्यानंतर मी लावली तर जिम विशाल भाईकडेच लावली होती. पण एक खरं आहे, मी जानेवारी ते मार्चच जिम लावायचो. परत बड्डे झाल्यानंतर जिम बिम काय केलं नाही. तर विशाल भाईला मी काल एकच रिक्वेस्ट केली, विशाल भाई तुमच्या जिमला यायचं आणि परत आपल्या तीच वर्कआउट करायचं तुमच्यासोबत. तर विशाल भाईने न एकदा पण विचार करता की हा आपल्याकडे येत नाही जिमला, हो आपल्याकडे जिमला येत नाही, आपल्याकडनं काय घेत नाही, पण एक मित्र आणि एक भाऊ म्हणून विशालबाईंनी मला न विचार करता एका सेकंडात हा म्हणले ये बिंदास भाई आपलीच जिम आहे. तर आज आपण वर्कआउट केलं विशाल, एकदम मस्त वाटलं. तर विशाल भाई तुम्ही असं करत जावा, अशी मैत्रीला सपोर्ट करत जावा. एनी टाइम सपोर्ट. आणि तुम्हाला इथलं वातावरण जे दाखवतो एकदम जबरदस्त आहे. एक मिनटं. इथलं क्लायमेट बघू शकता. इथं पूर्ण असं रेनी सीझनमध्ये असं भारी क्लायमेट होतं ना, असं वर्कआउट होतो ना मस्त. हे असं पूर्ण लय लोक म्हणतात इथं लय स्टिंगच्या बाटल्या पडल्या. मला तर एक दिसा ना कुठं स्टिंगची बाटली सुद्धा दिसा. बाकी बघणारे बघतात काय पण बघतात, पण आपण चांगलं करत ठेवायचं.
आपल्याला माहिती आपण काय करतो, लोक काय नाव ठेवायलाच विशाल भाई चांगलं केलं तर लोक नाव, मला तर एवढं नाव ठेवतात, काय पण काढतो दिवसभर टाकतो आणि काय पण, मला नाही विचार, मी माझं सक्सेस करणार आणि माझं सक्सेस मला माहिती मी किती कष्ट करतोय, तसं तुमचं सक्सेस तुम्हाला माहिती आहे. लोक बघतात, लय बघणारे कुत्रे असतात, चावणारे पण लय असतात. आपल्याकडे दवाखाना आहे, आपण त्यात सलाईन घालू. तर चला मित्रांनो, आता भेटू संध्याकाळी. कसं वाटलं वर्कआउट? मला खरं तर लय भारी वाटलं, पण मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला विशाल भाई. बोलाय. मी आज ब्लॉग काढायच्या कारणाने आलो, त्यामुळे तुम्ही मला एवढं पर्सनल ट्रेनिंग देता का? तुमच्याकडे जेवढे स्टुडंट आहेत विशाल भाई खरं भारी जिम शिकवतात, कारण तुम्ही मला वाटते 15 वर्षाच्या पुढे झाले असेल तुम्ही जिम करताय, तर तुम्ही प्रत्येक स्टुडंटला अशी ट्रेनिंग देता का त्यांच्याकडनं काय फी बी घेताय? इथं येणाऱ्या प्रत्येक स्टुडंटवर माझं पर्सनली बॉन्ड असतं आणि प्रत्येकावर आपण पर्सनली लक्ष देऊन करून घेतो प्रत्येकाची, नाही का? बरं, तुम्ही त्याची काय फी बी घेताय? त्याची काही फीज नसते. या फीज मध्ये सुद्धा आपण लोकांना ऍडजस्ट करता येतो, त्यामुळे आज आपली जिम एवढं ऍव्हरेज आपलं भरपूर नाव आहे जिमचं. पण मला लय प्रश्न पडतो की नेमकं काय विशाल भाईकडे एवढी जिम काय? मी तर असं पण ऐकलंय काय काय तुम्ही म्हणजे ज्यांना खरंच जिम करायची पण ती खेडेगाव राहतात, ते शाळेत शिकतात, तर त्यांना तुम्ही फ्री मध्ये जिम करायला लावते. खरी गोष्ट आहे का? खरी गोष्ट म्हणजे ऍक्च्युली हे बिझनेस म्हणून मी करतच नाहीये. जिम हा माझं पॅशन आहे, माझी आवड आहे, नाही का? त्यामुळे मी हे क्षेत्र निवडलं. हे धंदा म्हणून आपण करतच नाही पहिली गोष्ट. आणि ज्यांना आवड आहे आणि ज्यांना परिस्थिती नाही, लांबून येत आहेत. आम्ही लय जण जिमला जायचो होतो, पण लय जण माहिती आमच्याकडे विशाल भाई 300 घेतात, काय काय जण आम्ही फीस देत नाही. मग मी म्हणतो आमच्याकडे 1000 रुपये घेतात. मग मला नंतर कळलं की ज्यांना खरंच जिम करायची पण ती राहतात खेडेगाव, इथं 12वी 11वीला YCM शिकायला येतात, ती आपली जिम करायची, त्यांच्यासाठी ती विशाल भाई त्यांना एक मदत म्हणून करतात. ही खरी गोष्ट नाही, मदत म्हणून नाही, ते म्हणजे मनापासून करतो मी त्यांच्यासाठी ते. आणि प्रत्येकाला म्हणजे फीजचं सोडा, पण आपण जर एखाद्याची तब्येत चांगली असेल तर त्याला थोडस पुढे ढकलण्यासाठी आपण त्याला डाएटला, वर्कआउटला, सगळ्याच ह्याला आपला सपोर्ट असतो त्याचा. आणि फीज वगैरे आपण नाही घेत. गर्दी पण भरपूर असते. हो, त्यामुळेच आपलं ऍव्हरेज कधीच तुटत नाही. मित्रांनो, तुम्हाला सांगतो विशाल आणि माझी बाईची ओळख कशी झाली ह्या ब्लॉग मध्ये नाही सांगत, पुढे कधी भेटलो तर नक्कीच सांगत. माझ्या विशाल बाईची कशी ओळख झाली आठवते का तुम्हाला? एका भांडणात माझ्या विशाल बाईची ओळख झालेली. विशाल बाई मी भांडणं करत होतो एकामेकाचं आणि तो ओळख झाली. तर अजून ही बॉन्डिंग, भांडणात मैत्री झाली बॉन्डिंग आमची. तर थँक्यू विशाल बाई, तुम्ही आम्हाला वेळ दिला. मेसेज देऊ काही द्या की तुम्ही. तर आपल्या जिमला येत असताना कुणाला काही अडचण असल्या किंवा काही असल्या तरी आपल्याला बिनधास्त बोलू शकता तुम्ही. आणि आपल्या जिममध्ये खेड्याच्या मुलांना किंवा ज्याची परिस्थिती नाही त्यांना आपण कायम सपोर्टमध्ये आहे आणि कायम राहील. त्यामुळं माझ्याशी तुम्ही पर्सनली बोलू शकता की अडचण असेल किंवा काय असेल तर. आता मी आणि लखन इथं मॅच बघायला आलोय. तर आता सागर, मिलिंद आणि त्याचा मिलिंदचा एक मित्र आहे, ते गेलं जेवण आणायला. तर मस्तपैकी इथं जेवणार आहे, तुम्हाला दाखवतो कुठे आम्ही आत्ता नाही थोड्या वेळाने. तर चला. जेवण आहे, सागर आहे, लखन आहे, मी आहे आणि समोर मॅच चालू आहे. ती आजची पार्टी जिंकणार तर KKR मित्रांनो. तर चला हे सगळं संपवतो. मी काय लय खाणार नाही, थोडंच खाणार आहे.